घरच्यांनी बोलायला लावलं. मी अगोदर जेन्युइन सांगतो, मी भरपूर मुली पाहिल्या, पण त्यांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. आता तुमचा बायोडाटा पाहूनच आलोय मी. तुम्ही दिसायलाही सुंदर आहेत, पण दिसण्याबरोबर तुमचे आपल्या कसं आता स्वभाव वगैरे आपल्याला माहिती नाहीत. तुमच्या काय अपेक्षा असेल तुम्हाला सांगू शकता. हा, तसं मी तुमचा पण सगळा बायोडाटा पाहिलाय. माझ्या जास्त काही अपेक्षा नाहीत. ज्या सगळ्या मुलींच्या असतात तेवढ्याच माझ्या पण अपेक्षा आहेत. सगळ्या मुलींच्या म्हणजे आता तुम्ही आता तर आहात कामाला, हा. पण लग्न झाल्यानंतर जर तुम्ही काम बिम सोडलं तर मग पुढचा प्रश्न काय? मग त्याच्यासाठीच माझ्या छोट्याशा आता तुमचं एज्युकेशन समजा एवढं झालेलं आहे, हो, मग तुम्हाला जॉब करण्याची इच्छा आहे का? तुम्ही जर चांगलं कमवत असाल तर मग मी का काम करायचं ना असं. म्हणजे तू पण स्वतः फक्त हाऊस वाईफच बनणार आहे का? हो हो आरोग्यात बोलले चालेल ना? हो हो, चालेल चालेल. माझ्या काही अपेक्षा नाही तेवढ्या. मुंबईला नाही तर पुण्याला तरी, ऍटलिस्ट पुण्याला तरी एक 1 BHK फ्लॅट पाहिजे, एक 4 व्हीलर आणि एक गाडी, बस झालं. आणि दर आठवड्याला मला फक्त बाहेर फिरायला आणि खायला घेऊन जायला पाहिजे, बस. हे डायरेक्ट तुम्ही असं टास्क मांडली का माझ्या समोर आहे? आता ते थोड्याशाच अपेक्षा आहेत ना. असं म्युच्युअल बॉन्डिंग जर झालं, व्यवस्थित स्वभाव जर जुळले, तर हे प्रेमा खातीर जर झालं असतं तर आणखी चांगलं नसतं वाटलं. समजा माझ्या आई वडील जर वयस्कर झाले आणि शेती त्यांना, आमची गावाकडे शेती, तर शेती करायची वेळ आली तर कशी करायची, कोणी करायची? मग अशा वेळेस मी जॉब सोडून आलं आणि माझं उत्पन्न गावाकडे चांगलं झालं, मी व्यवसाय व्यवस्थित स्थिर केला, ते योग्य नाही का? पण मग तुम्ही लग्नाची बोलणी करताना तर कामाचं सांगितलं म्हणून आपण पुढे आलो ना. मला सांग, तुझे वडील काय करतात? आमचा टेम्पो येते, टेम्पो चालवतात. हाच जर वडिलांनी विचार केला असता, आता वडिलांचं वय जेमतेम काय असेल? असेल 45 पर्यंत. 45 वर्षापर्यंत जर त्यांना पत्र्याच्या बाहेर नाही येता आलं, तर पुणे मुंबई सारख्या फ्लॅटची किंमत तुम्हाला माहिती असेल. मग त्यांनी हाच विचार जर केला असता, हे सगळं गावाकडलं विकून जर पुण्याला जायचं ठरवलं असतं आणि तिथं टेम्पो चालवला असता, आणि ऐन टायमात आता मागचा आजार येऊन गेला, त्यावेळेस अशा लोकांनी कुठे यायचं? मी एज्युकेटेड, तू एज्युकेटेड, तू जॉब केला तर नाही चालणार. दोघं पण जॉब केलं तर अशा वेळेस फ्लॅट घेऊ शकतो, काही पण घेऊ शकतो ना. का फक्त मुलालाच हॅरेसमेंट पाहिजे? मग सगळीकडे समानताच पाहिजे का? स्त्री पुरुष समानता पाहिजे ना. मग जॉब पण त्यांनी केलं चालायला पाहिजे ना. मग तुमच्यासारख्या मुलींनी जर पुणे मुंबईचा हट्ट धरला तर गावाकडे मुली उरतील का? ह्याच कारणामुळे माझं आतापर्यंत लग्न थांबलेलं आहे. या अपेक्षा ऐकूनच. मग आई वडिलांचं काय चुकलं? संस्कार द्यायला चुकले? तसं काय नाहीये. असं बोलणार, निर्भीड बोलणार तुम्हाला आजपर्यंत भेटलं नाहीये. तसं का माझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून मी जास्त स्वप्न नाही बघायची का? नाही, बघितली पाहिजे, पण आता आपल्या दोघांचा स्वभाव थोडासा विसंगती वाटते. तर नेमकं आपण काय, तू सांगू शकतेस. मी माझं स्पष्ट मत सांगितलं की मग जर माझे आई वडील उद्या थकले तर शेती मला करावं लागेल. शेती पडीक पण पडून देऊ शकत नाही. आणि आजकाल सगळं घरून पण काम चालतं. म्हणजे मी IT मध्ये जरी असेल आणि मी विकेंडला वगैरे जर गेलो तरी माझं काम चालतं, तर मी घरून काम करू शकतो. पण मी शेती पडीक पडून नाही देऊ शकत. आई वडिलांची सेवा करू शकतो. आणि आजकाल मुलींना आई वडील नको त्यांना वृद्धाश्रमात टाकायचं का मी? ज्यांनी माझ्यासाठी कष्ट घेतलं, मला शिकवलं, मला इंजिनियर बनवलं, यांचं काय करणार मी? प्रत्येक मुलीने जर हेच विचार केला, जे सासू सासरे त्यांचे बी आईबाप समजले पाहिजे, म्हणजे आईबापांना वृद्धाश्रम असण्याची गरज पडणार नाही. बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे आणि मी मान्य आहे ह्या सगळ्याला. मग तुम्हाला काय असं नका, मी माझं मनापासून सांगितलं, तुमचं उत्तर मला सांगू शकतात. आता घरच्यांपर्यंत जायची पण वेळ नाही येणार. चालेल, मी तयार आहे याला, लग्नाला. हो. एवढं स्पष्ट बोलून पण? हो, कारण की जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला सपोर्ट करेल त्यावेळेसच ते दोघं पण पुढे यशस्वी. आता तुझं शिक्षण डिग्री झालेली, तुला मास्टर डिग्री करून जरी शिकायचं असेल तर माझी हरकत नाहीये. चालेल, मी तयार आहे. चालेल, मग घरच्यांना बोलू मी. हो, छान वाटलं मला.